नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 पार पडल्या असल्या तरी अजूनही महापौर पदाच्या खुर्चीत बसणार कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. यंदा उल्हासनगर महानगरपालिकेचं महापौर पद जे आहे ते ओबीसीसाठी आरक्षित आहे आणि या नावांमध्ये चर्चा ज्यांची ज्यांची चालू आहे त्याच्यामध्ये इंदिरा पाटील हे नाव देखील चर्चेमध्ये आघाडीवर आहे. या संदर्भात आपण खुलासा जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत इंदिरा पाटील यांचे सासरे ज्येष्ठ शिवसैनिक LB पाटील. पाटील साहेब, तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे मीडिया भारत न्यूजमध्ये आणि अभिनंदन की इंदिरा पाटील सारखी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणारी उमेदवार ही पहिल्यांदा यश मिळालं आणि भरघोस मतांनी निवडून आली आहे, त्याबद्दल अभिनंदन. सगळ्यात पहिले मीडिया भारत या चॅनलचं मी आभार मानतो. तसेच आमच्या पक्षाचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच माझ्या पॅनलमध्ये व मला हे काम करण्याची संधी ज्यांनी दिली असे अरुण आशान, राजेंद्र चौधरी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांचे सर्वांचे मी आभार मानतो. व आम्हाला या पहिल्याच यशामध्ये ज्यांनी निवडून दिलं असे सर्व आमचे मतदार आणि माझ्या सर्व जे निखिलचे मित्रमंडळी आहेत त्यांनी अहोरात्र काम केलं आणि मेहनत करून, तसं आमचं कार्य हे गेली 30-35 वर्षापासून चालू आहे. मी ही जी शाखा आहे ही माझ्या स्वखर्चाने बांधलेली आहे आणि ह्याच्या अगोदर दिघे साहेब असोत, शाबीरभाई असोत का प्रकाश प्रांजपे साहेब असो, यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मी सरकारी नोकर असूनसुद्धा काम केलेलं आहे. आणि प्रत्येक शाबीरभाईंच्या इलेक्शनमध्ये माझा जो काही खारीचा वाटा होता तो मी उचललेला आहे. आमचे मित्र ॲडव्होकेट संभाजी पाटील हे वारले, त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने मी इथे काम केलेलं आहे. आणि तशी पक्षाने एक चांगली संधी दिली, त्या संधीचं आम्ही सोनं करण्याची कोशिश करू. महापौर पदाचा जेव्हा विचार येतोय, इंदिरा पाटील यांचं देखील नाव चर्चेमध्ये आलेलं आहे. इंदिरा पाटील उत्सुक आहेत का, इच्छुक आहेत का? असं बघायला गेलं तर इच्छुक हा प्रत्येक मनुष्य असतो. म्हणजे जोही हे आहे, आमचा हा घरात हे आमचा शिवसेनेचा एक प्रपंच आहे. या घरामध्ये सर्व जे निवडून आलेले आहेत त्यामध्ये 10-11 लोक ओबीसीमधून निवडून आलेले आहेत. त्यात सिनियर पण आहेत, काही ज्युनियर आहेत. इंदिरा पाटील ही फर्स्ट टाइम निवडून आली आणि सगळ्यात कमी वयाची आहे, सुशिक्षित आहे. त्यामुळे तिने तिची इच्छा जाहीर केली की मी पण इच्छुक आहे. परंतु पक्ष, आमचा जो पक्ष आहे शिवसेना, ह्या पक्षामध्ये निर्णय हे वरती घेतले जातात आणि जो निर्णय ते घेतील तोच निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यामुळे इच्छा कोणीही जाहीर केली तरी एकनाथराव शिंदे साहेब, आमच्या पक्षाचे मुख्य नेते, हे जो निर्णय घेतील हा सर्वांना मान्य राहील. आणि त्यांनी जर आम्हाला तो चान्स दिला तर याचं सोनं करण्याची आम्ही कोशिश करू. मग इंदिराची यासाठी काय तयारी असणार आहे? तिच्या पुढे काय विजन आहे महिला महापौर झाल्यानंतर? इंदिरा ही सुशिक्षित आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी कॅपेबल आहेत. ज्या वेळेस आम्ही घरामध्ये काही चर्चा करतो, माझी मुलगी प्रांजल पाटील किंवा सून, ह्या आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो तिच्याकडे विजन आहे. ती जर तिला संधी मिळाली तर उल्हासनगरमधील महिलांसाठी, विशेष करून महिलांसाठी काही चांगलं करण्याची तिची कोशिश राहील आणि त्यामध्ये मी किंवा माझा मुलगा यांचा कुठलाही इंटरफेअर राहणार नाही आणि त्याची तिला गरज पडणार नाही. इंदिरासारख्या उच्च शिक्षित तरुणीला जर संधी मिळाली तर एकंदरीतच या महिलांसाठी, या शहरातील नागरिकांसाठी विशेष धोरणं तिच्याकडे आहेत. तिची अंमलबजावणी करण्याची एक संधी जर मिळाली तर सोनं करून दाखवेल, हा विश्वास LB पाटील यांनी इंदिरा पाटील यांच्या वतीनं व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाचा जो निर्णय आहे तो जाहीर होणार आहे. आपल्याला बघायचं आहे की महापौर पद नेमकं कोणाच्या पदरात पडत आहे.